तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये आपल्या डेस्कटॉपवरती एक फोल्डर कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या नोटपॅडमध्ये जे आपलं नोटपॅड आहे त्याच्यामध्ये आपण टेक्स्टला फॉन्ट कसा द्यायचा, त्याला बोल्ड कसं करायचं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर सगळ्यात आधी सर्चमध्ये जाऊन इथं तुम्ही सर्च बघू शकता खाली. तर सर्च मध्ये जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे नोटपॅड. जेव्हा तुम्ही नोटपॅड सर्च करसाल तर तुम्हाला इथं असं एक सॉफ्टवेअर दिसेल, म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे. तर याला तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. जसं तुम्ही त्याला इथं ओपन करशाल, ओपन केल्यावर तुम्हाला इथं काहीतरी टेक्स्ट टाकायचं आहे. समजा मी टाकला, माझा वालाच टाकतो टेक्स्टला, म्हणजे टाकतो काहीतरी. हे न्यू विंडो ओपन केला म्हणजे असं काहीतरी टेक्स्ट टाकून देतो आपल्या मनाने. इथं टेक्स्ट टाकला. टेक्स्ट टाकल्यावर आता याला फॉन्ट कसा द्यायचा आहे, तर याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यावर फॉर्मॅट मध्ये जा. तर तुम्ही फॉर्मॅट बघू शकता. फॉर्मॅट मध्ये गेल्यावर इथे तुम्हाला फॉन्ट मध्ये जायचं आहे. इथे तुम्ही ऑप्शन बघू शकता फॉन्ट. फॉन्ट मध्ये गेल्यावर मग नंतर तुम्हाला इथे जो फॉन्ट लागतो तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. आता मी रोमन सिलेक्ट करतो. रोमन सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला कसा पाहिजे, ऑब्लिक पाहिजे, बोल्ड पाहिजे, हे तुम्हाला सिलेक्ट करायचे. एकदम बोल्ड म्हणजे ठळक, असं ठळक पाहिजे. आणि एक साईज तुम्ही चेंज करू शकता. इथं ओके म्हणा खाली, ते तुम्ही ओके पाहू शकता. ओके केल्यावर ते ते जे लिहिलेलं आहे ते त्याच याच्यामध्ये येऊन जाईल. आता इथं समजा म्हणजे SR टेक मराठी, माझ्याच आयडीचं माझ्याच चॅनलचं नाव आहे. तर इथं SR टेक मराठी मी लिहिलं. आता याचं मला साईज चेंज करायची आहे. वापस फॉर्मॅट मध्ये जाऊन फॉन्ट मध्ये जाऊन तुम्ही इथे याची साईज चेंज करू शकता. इथं 10 टाकू शकता. इथून तुम्ही वापस तुमचं जे तुम्हाला म्हणजे थंबनेल, म्हणजे नाव जे ठेवायचं, फॉन्ट जे ठेवायचं ते ठेवू शकता. इथे तुम्हाला इटॅलिक करू शकता, म्हणजे असं आडवं टेक्स्ट दिसेल तुमचं. आणि इथं तुम्हाला ओके करायचं. ओके केल्यावर तुम्ही इथे बघू शकता टेक्स्ट छोटा झालेला आहे, किती छोटे झालेले तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही नोटपॅड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाव घेऊन त्याला तुम्ही कलर, फॉन्ट असं देऊ शकता. म्हणजे कलर नाही देऊ शकत, पण तुम्ही याच्यामध्ये फॉन्ट देऊ शकता. वेगवेगळे फॉन्ट आहे, तुम्ही इथून अजून फॉन्ट बघू शकता वेगवेगळे. इथून तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारचा आज हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या, कारण मी असेच टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला दररोज आणत जाईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.